आजच्या या 28 मेच्या रेकॉर्डिंगमध्ये सर्वात मोठे मुद्दे घेतलेले आहेत. राज्यामध्ये त्रस्त झालेला शेतकरी, पावसामुळे जी कंडिशन आपल्या भागांमध्ये घडली आहे, या संदर्भात लवकरच आपल्याला अवघ्या 36 तासातच उघडीप मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावं आणि ह्या 28 आणि 29 तारखेला कुठल्या भागांमध्ये अवकाळी बरसणार आहे या संदर्भात. त्यामुळे सर्वांना ही रेकॉर्डिंग शेअर करायची आहे आणि सगळ्यात मोठी अपडेट देखील पुन्हा एक समोर येते, की अजून याची अधिकृत घोषणा बाकी आहे. मान्सून मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दाखल झालेलं आहे. पण हे मोसमी वारे आहेत. कमी दाबाचा पट्टा 29 तारखेच्या संध्याकाळी निवळून जाणार आहे. त्यामुळे 30 तारखेपासून सर्व जिल्ह्यांना एक मोठी उघडीप मिळणार आहे. पण 28 आणि 29 तारखेला काही भागांमध्ये जो पाऊस बरसणार आहे या संदर्भात बोलूयात आणि नंतर आपण 29 तारखेच्या देखील पावसासंदर्भात बोलूयात आणि 30 तारखेची उघाड जवळपास 70 ते 85% भागांना मिळणार आहे, याबाबतीत बोलूयात. तर बघा राज्यामध्ये आज पश्चिम-पूर्व वारे जोराने वाहत आहेत. पण 28 तारखेला सुद्धा वैजापूरपासून नाशिकपर्यंत धुळ्याच्या भागांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील भागांमध्ये पाऊस हा झडी ते जोरदार बरसणार आहे. त्यानंतर पाऊस संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी तर दिवस मावळताच्या ठिकाणी 28 मेला सुद्धा लातूर, नांदेड भाग, परभणी भाग, नांदेडचा आणि हिंगोलीचा पट्टा, यवतमाळ भाग, बुलढाण्याच्या काही मोजक्या भागांमध्ये काही ठिकाणी संध्याकाळी अधिक प्रमाणामध्ये, जालन्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी, पंढरपूर परिसरामध्ये, सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्ये, नाशिक तर आहेच, अहिल्यादेवी नगर परिसर सुद्धा काही ठिकाणी अशा प्रकारे याची रेलचेल असणार आहे. जळगावच्या काही भागांना थोडी विश्रांती पाहायला मिळणार आहे, पण पाऊस देखील या भागांमध्ये सकाळी झालेला आहे. तर कंडिशन पहा उघडीपची 30 तारखेला जवळपास खान्देश संपूर्ण मराठवाड्यातल्या जवळपास छत्रपती संभाजीनगर पासून ते परभणीपर्यंतच्या सर्व भागांना, लातूर, नांदेड परिसरामध्ये सुद्धा उघडीप पाहायला मिळणार आहे. 30 मेची कंडिशन बीड जिल्ह्यातही पाहायला मिळणार आहे उघडीप संदर्भात. अहिल्यादेवी नगर परिसर सुद्धा कोरडा ठाण राहणार आहे. नाशिक क्षेत्र सुद्धा मोकळं होणार आहे. पुण्याचा सुद्धा उत्तरेकडील भाग मोकळा होणार आहे. त्यामध्ये कडाष्टी, बारामती परिसर सुद्धा मोकळा होणार आहे. जळगावचे सर्व जिल्हे जसे की धुळे परिसर, खान्देशचा सर्व भाग आहे, नंदुरबार, शहादा परिसर सुद्धा, बुलढाणा, अकोलापर्यंत मजल मोकळीक आहे. हिंगोली, वाशिम सुद्धा मोकळा आहे. त्यानंतर आपण यवतमाळचा सुद्धा बराचसा भाग मोकळा दिसतोय. फक्त वर्धा आणि चंद्रपूर, गोंदियामध्ये 1-2 ठिकाणी पाऊस राहील. नाहीतर तेही सुद्धा भाग 30 तारखेला कोणत्याही क्षणी उघडीपच्या संदर्भात आणि खंडापासून चाहूल लागणार आहे. तर अशा प्रकारची ही उघडीप आहे. मग आता राहिला आहे सांगलीचा, सोलापूरचा आणि धाराशिवचा आणि थोडाफार बाउंड्री लगतचा भाग कर्नाटकच्या. इथे झडीसारखं आणि धुरकट वातावरण राहील. पावसाचा जोर इथेही ओसरणार आहे 30च तारखेला. पण एक दिवस का होईना इथे 30 तारखेला वातावरण थोडं खराब पाहायला मिळेल. 31 तारखेपासून संबंध महाराष्ट्र मोकळा आहे. आता बऱ्याच जणांना एक प्रश्न पडला आहे, मग मान्सून मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात दाखल झालाय. मग याचं काय होणार आहे? तर बघा, अरबी समुद्रामध्ये जो काही अतितीव्र लो प्रेशरचा पट्टा बनला होता, त्याने जवळपास आजच्या डेटपर्यंत चांगला धुमाकूळ घातलाय. अजूनही एक दिवस त्याचा कमी अधिक प्रमाणात बाकी आहे. पण एक बंगालच्या उपसागरात प्रचंड वेगाने एक लो प्रेशर तयार होत आहे. त्यामुळे पश्चिमेकडनं येणारे ढग त्याच लो प्रेशरला जाऊन मिळणार आहे. त्यानंतर तो छत्तीसगड त्या पूर्व भागातल्या पूर्व कोकणामध्ये भारताच्या पाऊस पडेल. पण सध्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याच भागांमध्ये पाऊस होणार नाही. पश्चिम महाराष्ट्र, खानदेशसह. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा जो संदेश आहे, तो आवर्जून तुम्ही कोणाच्या YouTubeला पाहत असाल किंवा WhatsApp ग्रुपला पाहत असाल, तर आवर्जून पाठवण्याचा प्रयत्न करा. राज्यात लवकरच उघडीप मिळणार आहे. 30 तारखेपासून संबंध महाराष्ट्र या पावसाच्या तडाख्यातून मोकळा होतो आहे. मग ह्या विश्रांतीच्या काळामध्ये पाऊस पडेल का? किंवा कशा प्रकारे वातावरण असणार आहे? मशागतीसाठी वेळ कधी मिळणार आहे? याबद्दलही ऐका. तर जवळपास आता पाऊस भरपूर झालाय. रानावरती डिपेंड आहे. कोणाच्या रानामध्ये किती प्रमाणात ओल आहे त्यानुसार ह्या वाऱ्यामुळं आणि याच्यामध्ये पडणाऱ्या उन्हामुळं पण मान्सून सक्रिय असल्यामुळे थोडीफार ढग 11 वाजेपर्यंत येत राहतील. त्यामध्ये पाऊस नाही, काळजी करू नका. दिवसभर ढगांची गर्दी आणि ढगांचा आभाळ हे पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहत जाईल. वारे सुद्धा त्याच ताकदीनं आहे. काळेकुट्ट ढग असतील आणि स्पीडनं ढग असणार आहे. पूर्वेकडनं येणारा अवकाळी पाऊस हा थांबणार आहे अवघ्या 36 तासामध्ये. म्हणजे शुक्रवारपासून जवळपास 30 मे पासूनच ही कंडिशन आहे. आणि ह्या काळामध्ये उघड आता बघा किती दिवसाची आहे. तर जवळपास मी तुम्हाला मागच्या आठवड्यापूर्वीच 12 तारखेपर्यंत उघाड सांगितली, पण त्या तारखेमध्ये आणखीन वाढ होऊ शकते. तर अशी कंडिशन आहे आणि या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या शेतामध्ये पाणी साचेल किंवा
फटकारे-फिटकाऱ्यामुळे शेत पुन्हा वापसाचं होईल अशी भीती बाळगू नका, अशी कंडिशन नाहीये. तर आता या काळामधनं नंतर पुन्हा कमी दाबाचा पट्टा कधी निर्माण होईल अरबी समुद्रामध्ये, कारण की बंगालच्या उपसागरातला कमी दाबाचा पट्टा मान्सूनला पोषक नाहीये. तर मान्सूनला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यासाठी अवघा 15 दिवसाचा कालावधी लागू शकतो. आपल्या पेरणीनंतर पाऊस पुन्हा एकदा पडू शकतो. तर 8 जूनच्या पुढे पेरण्या करा. ज्यांची रानं नीट असतील, ज्यांना वापसा झाली असेल त्यांनी 6 जूनच्या पुढे करा आणि कोरडवाहू शेतकऱ्यांनी 12 जूनच्या पुढे करा, अशी यामध्ये आपली शाश्वती आहे. तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेअंतर्गत सगळ्यांना एक विनंती देखील आहे. Facebookला पेज आहे. पेजवरती आपण रील बनवतोय. Instagramला देखील तालुक्यानुसार, जिल्ह्यानुसार माहिती टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ॲक्टिव्ह राहा. तुम्हाला ताबडतोब तुमच्या भागातली कंडिशन पाहायला मिळते. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हा 2 दिवसात काय पराक्रम घडायचा पावसाला ते घडू द्या. भिवू नका, घाबरू नका. अलर्टवरती राहा. शासनाचे मेसेज देखील आपल्या फोनवरती पडतात. त्याचं पालन करा आणि निसर्गाचा प्रकोप जो आहे अवघ्या जवळपास 24 तासामध्ये सुद्धा कमी होण्याचे प्रयत्न होत आहेत. पण 36 तासानंतर आपल्याला पूर्णपणे उघडीप मिळते आहे. त्यामुळे ह्या संदेशाचं पालन सर्वांनी करायचं आहे. ज्या YouTube चॅनलवरती तुम्हाला हा रेकॉर्डिंग पाहायला मिळत असेल, त्या शेतकऱ्यांच्या पोरांना सपोर्ट देखील करायचा आहे. कारण की ही ॲक्टिव्हिटी मी अगोदर त्यांना पाठवतो, त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते.